निकाल होणार नाही, कारण महापालिकेच्या वतीने किंवा महापौरांच्या वतीने त्यांचा वकील हजर होऊन त्याच्यात वेळ मागणार आहे, त्यांनी म्हणणं मांडायला वेळ मागणार आहे, तो वेळ जाणार आहे आणि त्यामुळे तोपर्यंत प्रोसेस जर झाली तर ती प्रोसेस टोटल अन्यायकारक होणार आहे आणि ही अन्याय त्यामुळं समोरच्याला न्याय मिळणार नाही। कारण विभागीय आयुक्ताकडे नोंदणी गटनेत्याची करत असताना बाय मेजर विभागीय आयुक्त खाली कमिशनर महापौरांना पाठवत असतात। अमोल बापूंचा सुद्धा परवा निर्णय आम्ही अशाच पद्धतीने आणलेला आहे आणि त्या सगळ्या सदस्यांनी मला वाटतं 21 पैकी 19 सदस्यांनी त्यांच्यावर सही केलेली आहे। अमोल बापू धरून 20 लोकांनी सही केलेली आहे आणि अमोल बापूला गटनेता त्या ठिकाणी डिक्लेअर केलाय। तशाच पद्धतीने आतापर्यंत मी होतो, तशाच पद्धतीने MIM ने सुद्धा नूतन गायकवाड यांची नाव तिथं विभागीय आयुक्ताकडे नोंदलेलं होतं। मधल्या काळामध्ये रियाज खैरादीला नेमल्यानंतर वास्तविक ती प्रोसेस विभागीय आयुक्ताकडनं करणं गरजेचं होतं। विभागीय आयुक्ताला त्याची नोंद झाली नाही, त्यामुळं बाहेर लॉ जर बघितलं तर ते त्या अधिकृत त्याला म्हणता येत नाही आणि त्यामुळे रियाज खैरादी हा अधिकृत होऊ शकत नाही। त्याचं ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही म्हणून प्रोसेस चालली, पण ज्यावेळेस लीगल मॅटर येतं आणि कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस कायदा तपासून घेतला गेला पाहिजे आणि कायदा तपासल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअर कट नूतन गायकवाड हे त्या ठिकाणच्या विभागीय आयुक्ताच्याकडे नोंदणी आहे। त्याच्याशिवाय त्यांची MIM पक्षाची 8 दिवस आधी मीटिंग झाली या निवडीच्या आधी, त्याच्यामध्ये परत 9 पैकी 6 सदस्यांनी ठराव केला की आम्ही नूतन गायकवाड यांनाच कंटिन्यू करत आहोत। तशा पद्धतीची नोंद त्यांनी आयुक्ताकडे महापालिकेकडे आणि तशा पद्धतीचा ठराव त्यांनी मेलद्वारे विभागीय आयुक्ताकडे सुद्धा पाठवलेला आहे। पण त्याचा कुठेही विचार न करता तुम्ही बघितलं सभागृहात तुम्ही बरेच सगळे पत्रकार होता, त्यावेळी घाईघाईने निर्णय घेण्यात आलेला आहे। कुठेही त्यांना बोलायला सुद्धा संधी दिली गेली नाही। वास्तविक सदस्याच्या सभा नियमाप्रमाणे प्रत्येक सदस्याला सभागृहामध्ये त्याचा म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे, हे कायद्यामध्ये आहे। पण कायद्याची कुठेतरी तोड दाबण्याचं काम सभागृहामध्ये सत्तेच्या जोरावर बीजेपीचे लोक करतायत। कारभार तुम्ही सगळेजण आहे, तुम्ही खरं तर तुम्ही मीडियाने ह्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे होता जनतेच्या वतीने। ज्या पद्धतीने हुकुमशाही कारभार चाललेला आहे महापालिकेमध्ये, ते कारभार कुठेतरी रोखला गेला पाहिजे। चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्याला आम्ही धारा देणार नाही। आम्ही त्यांना 10दा सांगितलं, आम्ही सर्व पक्ष तुम्हाला मदत करू, शहरवासीच्या विकासाचे मुद्दे ज्या वेळी येतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला मदत करू। तुम्ही चुकीचा कारभार करत असाल तर त्याला आम्ही प्रश्न असा आहे, जर का हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर शासनाकडूनचा निर्णय येणं हे योग्य आहे का, कायदेशीर आहे का? कायदेशीर आहे। मी काय सांगितलं तुम्हाला म्हणून मी डिटेल सांगत होतो तुम्हाला। सुरुवात कुसून झाली, मूळ बेकायदेशीर सदस्य निवडत झालेला आहे, त्यामुळे तुम्ही त्याला बेकायदेशीर म्हणू शकत नाही। शासनाकडे न्यायप्रविष्ट असताना, न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना शासनाचा निर्णय देणं कितपत योग्य आहे का? कलम 152 खाली शासनाला हस्तक्षेप करण्याचा संपूर्ण अधिकार आहे। कुठलाही ठराव चुकीचा जर महानगरपालिकेमध्ये झाला तर तो मागवण्याचा आणि विखंडित करण्याचा संपूर्ण अधिकार हे शासनाचा आहे। म्हणजे असं म्हणायचं का की जिसकी लाठी उसकी भैंस? बिलकुल नाही। शासनाला सुद्धा निर्णय घेत असताना त्यांना सुद्धा कायदेशीर सगळ्या बाबी तपासाव्या लागल्या। असं नाही की लगेच पूनम बनसोडेंनी अर्ज दिला आणि लगेच स्टे दिला, असं झालेलं नाही। म्हणून लेट यात झालं, निर्णय यायला सुद्धा लेट किती झाला तुम्ही सगळे साक्षीदार आहात। त्याच्यासाठी कायदेशीर सर्व तरतुदी लीगल डिपार्टमेंट सगळ्याकडे जाऊन हे निर्णय आलेला आहे। त्यामुळे असं काही तुम्ही म्हणू शकत नाही की काहीतरी बेकायदेशीर सत्तेच्या जोरावर केलेला आहे। सत्तेच्या जोरावर इथं चाललंय सध्या। निवड प्रक्रियेमध्ये काँग्रेसचाच एक सदस्य अनुपस्थित होता, नाही येणार होता तो। कोण सदस्य अनुपस्थित होता? बाबा करमुळे। बघा मला काय म्हणायचं आहे,
जे घोडे बाजार झालेला आहे ते उघडं पडले ना. तुम्हीच आता नाव सांगितलं, आम्हाला तर माहित नाही. म्हणजे तुम्ही उघडं पडला त्याला घोडे बाजार झालाय. घोडे बाजार भाजपनी केलाय हे तुम्ही सिद्ध केला. आता तुम्ही सिद्ध केला का नाही? काँग्रेस फुटलं, महाविकास आघाडीमधून बाजूला झाले नाही, बिलकुल झाली नाही. उलट त्यांना चपराक बसली आता या निर्णयामुळं आणि त्यामुळं जे नजरचं केलं त्याच्यावर सुद्धा कुणाला, काँग्रेसला की भाजपाला? कुणाला चपराक? भाजपला चपराक बसली की पैशाच्या जोरावर आपण करू शकतो, करू शकत नाही हे सिद्ध केलं शासनाने. काँग्रेस फुटू शकते, निश्चित थांबवता येते. जर चुकीचा कारभार चालला असेल, इव्हन निवडणूक झाल्यानंतर सुद्धा स्टे देता येते. शासनाला हस्तक्षेप करण्याचा संपूर्ण अधिकार आहे याच्यावर. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली का नाही? मी काय सांगतो, निवडणूक प्रतिक्रिया सुरू व्हायच्या आधी हे आलेलं आहे. अजून विड्रॉल झालेले नाही. 2 सदस्य फायनल झालेले नव्हते. अजूनही 3 सदस्य स्टँडिंग कमिटीच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळे जोपर्यंत 2 सदस्य होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया चालू होत नाही. अजून ह्यांना संधी दिलेली नाही आहे की 15 मिनिट त्यांना संधी दिली पाहिजे की कुणाला विड्रॉ करायचं असेल तर हे सगळं प्रोसेस त्यावेळेस सुरू होती मतदानाची प्रक्रिया. त्यामुळे आता प्रोसेस कुठली चालू नव्हती आणि जे शासनाने घेतलेला निर्णय अतिशय कायद्याच्या चाकोरीत बसून जे बिल इथं जे बेकायदेशीर जे कामं चालली होती त्याला आणण्याचं काम शासनाने केलं. खऱ्या अर्थाने शिवशाहीचं काम मंत्र्यांनी केलं असं मी म्हणेन. चपराक जे पळून गेलेले आहेत त्यांना सुद्धा आहे, जे पळून गेलेले आहेत त्यांना सुद्धा चपराक आहे. त्यामुळे त्यांना आता पुढचं कळालं असेल की काय होऊ शकतं आपण गेल्यानंतर. ते सुद्धा त्यांना आता याच्यातून धडा घेणार त्यांनी करायचं. काँग्रेसचा जे सदस्य 2 झालं मोबाईल बंद आहे. मी पार्टीला कळवलंय, वरिष्ठांना कळवलंय आणि वरिष्ठ जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे. अण्णा, महाविकास आघाडीमध्ये दुबळी पडली आहे, मान्य करा. बिलकुल नाही. दुबळी राहिली असती तर आम्ही तिथपर्यंत गेलोच नसतो. सगळ्यात नाव फेमस होतं आमच्या इनामदार त्याचं, पण आम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे त्यांचा. हल्ले नाहीत ते कालच्यापासून आणि आज 9 वाजता सगळे काय पैसे विकले जात नाहीत साहेब. तरी आमच्यावर 6 लोक आहेत. सगळे पैसे विकले जात नाही. कोण विकलं? आमच्या कोणाने घेतला तुम्हीच सांगितलं. शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे याचं हे आज सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने गेल्या 8 दिवसात घोडे बाजार करून या भारतीय जनता पार्टीनं किती एक वेगळ्या पायंड्याचं राजकारण करण्याची पद्धत आणली होती. तुम्हाला माहित आहे, मार्केट कमिटीचा पैसा आणून या इथल्या राजकारणात आणून सत्तेचा गैरफायदा घेण्याचं काम जर कोण करत असेल तर अजूनही महाराष्ट्रात लोकशाही जिवंत आहे हे आदरणीय उद्धव साहेबांच्या या सरकारने दाखवून दिलंय. मी एकनाथ शिंदे साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं गरीब आहे परंतु स्वाभिमानी आहे एकनाथ शिंदे साहेबांचं मार्केट कमिटीचा पैसा कोण वापरायला लागलाय महापालिकेच्या सत्तेसाठी ते संबंध तुम्ही पत्रकार बंधूंना माहित आहे की गेल्या 4 दिवसामध्ये काय झालं, कशा पद्धतीचं राजकारण काय गेलं माहित आहे करतायत. आमचा उमेदवार गरीब असताना आम्ही कशा तर आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार रेटण्याचं काम करत असताना खरं तर आमची एवढी 5 पक्षाची मूठ आम्ही बांधून ठेवण्याचं काम या इथं उपस्थित असलेल्या सर्वांना त्याचं श्रेय जात आहे. आमच्याकडे सभागृहात वेगळे नेते आणि बाहेर वेगळे नेते, पण तरी सुद्धा आम्ही एक मताने एक ताकदीनं एकत्र आलो आणि या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली. आम्ही त्यांचा फोडण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या. गरीब आहे उमेदवार, घोडे बाजार मार्केट कमिटीचे आणून पैसे खर्च केले. तुम्ही बघा, तुम्हाला माहित आहे जे चाललंय ते. आणि महाविकास आघाडीचं